आणि आता बातमी आहे नाशिकमधून डेंग्यू पाठोपाठ झिकाचे रुग्ण आढळत आहेत। त्यामुळे आता नाशकातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे। डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत, पण त्या पाठोपाठ आता झिकाचेही रुग्ण आढळून येत आहेत। त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे। नाशिकमध्ये झिकाचे रुग्ण आढळत आहेत। आता आरोग्य यंत्रणा त्यावर काय पावलं उचलतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संपूर्ण सर्वेमध्ये त्या भागामध्ये कोणाला झिका सदृश आजाराची लक्षणं आढळून आलेली नाहीयेत। विनाकारण घाबरू नये, काळजी मात्र घ्यावी। घरामध्ये डास उत्पत्ती स्थानं तयार होणार नाहीत याकडे लक्ष द्यावं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एडिस इजिप्टाय हा जो डास आहे, ज्याच्यामुळे डेंग्यू आणि झिका व्हायरस या दोन्ही आजारांचा प्रसार त्याच्याचमुळे होतो। हे डास छोटे असतात, स्वच्छ पाण्यामध्ये तयार होतात। म्हणजे आपल्या घरात जे फ्रीज खालचा ट्रे असतो